नमस्कार. आज आपण मराठीचं वर्कशीट पाहत आहोत. जर नर्सरीच्या क्लासमध्ये जी मुलं त्यांना अ पासून ज्ञेपर्यंत अक्षरांची ओळख, वाचन आणि लिहायला देखील शिकवली जातात. तर मुलांना जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी आपण डेली वर्कशीट इथे घेत असतो. तर फर्स्ट मुलांना आजकाल इंग्लिश मिडियमला मुलं घातली असल्यामुळे आपण मुलांना ABCD तर येते, तर अ पासून ज्ञेपर्यंत जी अक्षर असतात किंवा मराठीचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रत्येक मुलांच्या मनामध्ये आहे. मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलांना वाचायला येत नाही, मुलांना लिहायला येत नाही. तशी कंपॅरिझन थोडीशी मराठी अवघड आहे इंग्लिशच्या कंपॅरिझनमध्ये. इंग्लिशमध्ये कसं स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन्स, कर्व वगैरे आल्याच्यानंतर लेटर लिहायला येतात, पण यामध्ये थोडासा फरक आहे. तर प्रॅक्टिस केल्याच्यानंतर ते देखील इझी होत जातं. तर तेच प्रकारची आपण इथं प्रॅक्टिस करायची पाहत आहोत. तर फर्स्ट आहे आपल्या इथं जोड्या जुळवायच्या आहेत. सेम अक्षर पाहून त्या अक्षरांना जोड्या जुळवायच्या आहेत. फर्स्ट आहे क, क, ख, ख, च, देन नेक्स्ट ज. जर अशा प्रकारचे वेगवेगळे आपण अ पासून ज्ञेपर्यंत कुठलीही अक्षरं घेऊ शकतो, मूळाक्षरे घेऊ शकतो आणि त्या अक्षरांच्या मुलांना जोड्या जुळवण्यासाठी देऊ शकतो. त्यामुळे मुलांना अक्षरांची ओळख होण्यासाठी मदत होते. नेक्स्ट आहे अक्षर शोधायचं आहे. सारखं अक्षर शोधून त्या अक्षरांना गोल करायचं आहे. ही देखील वरच्यासारखीच ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये सर्कल करायचं आहे. फर्स्ट श, हो, ळ, ञ. कदाचित एखाद्या वेळेस मुलं चुकीचंही सर्कल करू शकतात, कारण मुलांच्या लक्षात राहण्यासाठी जरासा वेळ लागतो. तर आपल्याला डेली प्रॅक्टिस करायची आहे. आणि कुठली अक्षरं मुलांना अवघड होतात त्याला एक सेपरेटेड लिहून घेऊ शकतो किंवा वेगळं त्याला काढवू शकतो आणि जास्त प्रॅक्टिस त्या अक्षरांची करायची आहे. पुढे आहे पाहून लिहायचं आहे. लिहायला देखील मुलांना शिकवलं, त्यामुळे आपण देखील मुलांना लिहायला शिकवणार आहे. अ, आ, ई, इडलिंबू, उखळ. अ पासून उ पर्यंत आपण इथे स्वर घेतले आहे. तुम्ही सगळे पूर्ण अ पासून आ पर्यंत देखील स्वर लिहायला मुलांना देऊ शकता. अशा प्रकारच्या वर्कशीट घेतल्याच्यानंतर मुलांची प्रॅक्टिस होते आणि एक्झाममध्ये मुलांना प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे आपण सोडून घ्यायचे आहेत. नेक्स्ट आहे जोडून शब्द लिहायचे. तर तिथे आला वाचनाचा प्रकार. तर इथे जेव्हा अक्षरांची ओळख होते तेव्हा इथे आपण दोन अक्षरांचं एकत्रीकरण करून मुलांना वाचण्यासाठी देऊ शकतो. आता इथे जोडून लिहायचं आहे, त्याने मुलांना वाचायला आणि लिहायला मदत होणार आहे. फर्स्ट आहे म, न, आ, ई, क, र, च, ल, व, र, घ, र. विदाऊट कानामात्र्याचे पहिल्यांदा आपण दोन अक्षरी मूळाक्षरांपासून किंवा अक्षरांपासून शब्द लिहायला बनवायला मुलांना शिकवतो. इथूनच मुलांना वाचनाची सुरुवात होते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी मुलांना करून घेतल्याच्यानंतर मुलांची कॉन्फिडन्स वाढतो मुलांचा आणि येण्यासाठी मदत होते. मुलं हुशार होतात. थँक्यू फॉर वॉचिंग.